हॅलो. नमस्कार मॅडम. हा बोला. मॅडम मी नांदेडहून बोलतोय EWS चा विद्यार्थी. हा बोला. मॅडम ही जी रिवाईज होणार आहे लिस्ट, हो हो. तर मॅडम हे आमच्या आता जुन्या मुलांचं कसं होणार मॅडम? जुनं होतं आता लिस्ट आता ते ज्या वेळेला ऍड काढली आपण हा. त्याच्यामध्ये ती टीप टाकली, तुम्ही वाचली का? हो ना मॅडम, वाचले ना, की कारण आम्ही जुने आता सिलेक्शन पण झालं, आमचं डॉक्युमेंट झाले, व्हेरिफिकेशन झालं, पोलीस पण त्याच्यात व्हेरिफिकेशन म्हटलंय झालं. ना गव्हर्नमेंटचे वेळोवेळी काय ज्या सूचना येतील त्यानुसार बदल होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे मॅडम, पण फक्त आमच्याचसाठी का मॅडम? फक्त EWS साठी का? EWS साठी आता त्या गव्हर्नमेंटने 10 तारखेला JR दिला. जे SCBC जे कॅन्डिडेट होते EWS किंवा याच्यामध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यासाठी आता त्यांनी जर ती लिंक ओपन करायला सांगितली त्यानुसार लिंक ओपन केल्यानंतर मेरिट लिस्ट बदलणारच ना. हो ना, मग मॅडम आता मग आमचं जीवन आता उद्ध्वस्त होणार ना मॅडम. आता शासनाने जे कळवलंय तर शासनाच्या पुढे आपण जाऊ शकतो का किंवा कोर्टाच्या पुढे आपण जाऊ शकतो का? हो ना, पण मॅडम आमच्या कोर्टानं असं सांगितलं नाही ना की तुम्ही EWS ला घेऊ नका किंवा त्यांची जॉईनिंग जी झाली त्यांची जॉईन करू आमच्या नका. माहितीनुसार जे आहे ना, हा. जे ऍड मध्ये दिले वेळोवेळी ज्या काही गव्हर्नमेंटच्या सूचना येतील त्यानुसार बदल करण्यात येईल असं दिलंय, त्याप्रमाणे आम्ही ही भरती करतोय. मॅडम आता हे खूप अन्याय आहे आमच्यावर, कारण आता मरायची पळी आहे, आम्हाला फाशी घ्यायची पळी आहे. कारण आता आमचं सगळं होऊन आम्हाला जेव्हा ते काढतात म्हणजे हे खूप अन्याय करतात मॅडम. कारण कंपनी आणि दुसरी गोष्ट मॅडम, तुमच्याच JR मध्ये आहे हं. की काय? जेव्हापासून डेट संपली म्हणजे ज्या तारखेची आपण डेट संपली त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट जमणार नाहीत. मग आज EWS त्यांना कसं जमणार मॅडम? हॅलो. हॅलो. हा सर. हा बोला सर. सर मी नांदेडहून बोलतोय EWS चा विद्यार्थी. हा बोला ना सर. आपल्याच JR मध्ये आहे की डेट जी दिली होती लास्ट शेवटची डेट पर्यंत ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ पाहिजेत. हो बरोबर आहे, ठीक आहे, आमच्याजवळ तर आहेत. आज त्यांचे 2021चे डॉक्युमेंट कसं चालतंय सर तुम्हाला? साहेब ते गव्हर्नमेंटचा निर्णय आहे, तुम्ही गव्हर्नमेंटशी भांडा, आमच्याशी भांडून सर काय उपयोग आम्ही नाही साहेब. गव्हर्नमेंटला भांडू शकत नाही, कारण आम्ही कंपनीपासून घेतो आहेत. आम्ही कंपनीला जॉब गेलो, कंपनीला हो, पण फीस आम्ही दिली. गव्हर्नमेंटचा नियम पाळतो सर आम्ही कंपनीशी आम्ही गव्हर्नमेंटशी एक मिनिट ऐका ना सर, कंपनीला आम्ही स्वतः कंपनीला पैसे दिलेत, आम्ही कंपनीची परीक्षा दिलोत, गव्हर्नमेंटची परीक्षा दिली नाही. हो बरोबर आहे, आम्ही गव्हर्नमेंटचा नियम पाळतो. मग बरोबर आहे ना. मग तुमचं JR आहे ना की जोपर्यंत ज्या डेट पर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याजवळ डॉक्युमेंट पाहिजेत ते आमच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे आज 2021चा डॉक्युमेंट आहे, 2019ला जागा निघाली होती. हे गव्हर्नमेंटचा निर्णय आहे, तुम्ही तिथं जाऊन भांडा. ओके. असं कसं हो सर, मला काही समजना आले. आता आम्हाला काय फाशी घ्या म्हणताय का सर तुम्ही? आता फाशी घ्यावं का सर आता आम्ही? हा मग आता गव्हर्नमेंटचा निर्णय, आम्ही काय करू शकतो काय? सर तुमचे काही रूल्स असतील ना सर? नाही आमचं रूल म्हणजे गव्हर्नमेंटचं रूल प्रमाणे आम्ही रूल बनवतो, लक्षात ठेवा. हो ना. आणि तुम्ही टिप वाचा जरा, काय बदल होऊ शकतात त्यामध्ये, लक्षात ठेवा. हे बरोबर आहे, तुम्ही बदल होऊ शकतात म्हटलं हे एकदम करेक्ट आहे. फक्त EWS साठीच का सर? रिवाईज करायची असेल तर पूर्णच करा ना सर. शासनाशी भांडा ना सर. आता तुम्ही सांगा ना तिथं. अहो आमची ताकद नाही ना सर. आज सुप्रीम कोर्ट, मला सांगा सर, सुप्रीम कोर्टला जाण्यासाठी आम्हाला फीस द्यावं लागेल नाही? आज आमच्याजवळ भूक पाळीची मरायची पाळी आहे लॉकडाऊननं. तुम्ही म्हणाले त्यांना जाऊन भांडा, आज आम्ही मांडाय गेल्या ना तिथे आम्हाला 50 लाख रुपये लागतात. हो आम्ही वकील लावू शकतो काय बांधील आहोत सर? आम्ही वकील लावू शकतो काय? आम्ही बांधील आहोत. तुम्ही सांगा सर, तुम्हाला बी परिस्थिती, तुम्ही बी खूप परिस्थिती बघूनच आला असाल ना त्या जागेवर बसलेले आहात. नोकरी हातातून जाणं म्हणजे आज मरायची पाळी आहे ना. बघा, जे रूल अँड रेग्युलेशन आहे ना त्याच्या पलीकडे जाऊन काही काम करू शकत नाही, लक्षात ठेवा. हो ना सर, मग तुमच्या JR प्रमाणेच चला ना तुम्ही. आम्ही कुठं म्हणताय की आमच्या मनानं चला म्हणून? नाही ते गव्हर्नमेंटच्या JR प्रमाणेच आम्ही आमचा JR तयार करतो, लक्षात ठेवा. हो ना, गव्हर्नमेंटचा JR आला तर आमचं रूल अँड रेग्युलेशन चालू होतात, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं नाही की EWS यांना वगळा आणि परत ह्यांना घ्या ज्यांना मार्क जास्त आहेत, असं सांगितलं नाही सर त्यांनी. हे फक्त कंपनी करते आपली आता. नाही चुकीचं आहे तुम्हाला. तुम्ही सुप्रीम कोर्टानं सांगितलं का सर? सुप्रीम कोर्टानं त्यांना घ्या म्हणजे तेच अर्थ झाला ना साहेब.
असं कसं तुम्ही सर आता घ्या. कसं हे करतायत? अहो ह्यांना बी घ्या आणि द्या, चला. त्यांना घेऊ नका चला. म्हणत नाही सर. नाही नाही नाही. हॅलो तुम्हाला सर. स्पष्टपणे सांगितलंय की त्यामध्ये बदल होणार आहे लिस्ट मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय बोलू शकत नाही. ओके. ओके ओके ठीक आहे.